श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. मी भावना स्वागत करते अजून एका ब्लॉगमध्ये. तर खूप दिवसानंतर मी लॉंग ब्लॉग बनवते, कारण मी गावी गेली होती 2-3 महिने, तर मला वेळच नाही भेटला. तर परत मुंबईला आली आहे आणि आता मी कंटिन्यू लॉंग ब्लॉग स्टार्ट करते. तर आणि आज मी अशी काही साडी वेअर केली आहे, दाखवते तुम्हाला बॅक कॅमेराने. हे बघा, अशी काहीशी मी आज साडी वेअर केली आहे. गरम तर खूप जास्त होतं आहे साडीमध्ये, म्हटलं चला आज काहीतरी नवीन. आणि आंघोळ वगैरे तर झाली आहे, मी रेडी झाली आहे, पण देवपूजा काही करता येणार नाही आम्हाला सुट्टुकी म्हणून. तर आता वाजले 9:30, तर मी नाश्ता बनवते. आज नाश्त्यासाठी इच्छा झालेली माझी साबुदाणा खिचडी खायची. मी रात्री साबुदाणा भिजत टाकला होता. इकडे रात्रीच मी साबुदाणा भिजत घातला होता, तर छान असा भिजून गेला आहे. आता याची बनवते मी साबुदाणा खिचडी रेसिपी, आणि तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करते की माझ्या स्टाईलमध्ये मी साबुदाणा खिचडी कशी बनवते ते. खूप जास्त गरम होत आहे. आता मी बनवते साबुदाणा खिचडी. मिरची टाकायची होती, एक मिरची चिरली, पण आमचे अहो बोलताय की ना चटणी टाकून खायची. तर आता चटणी टाकून मी बनवते. त्यांना मिरची नाही आवडत आणि मला मिरची आवडते, पण ठीक आहे, चला आता चटणी टाकून साबुदाणा खिचडी बनवते मी. साबुदाणे, त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट तुम्हाला हवा तेवढा टाकून घ्यावा. भाजल्याचा शेंगदाण्याचा कूट हा टाकून घेतला आहे. आणि याच्यात टाकणार आहे मी आता चटणी. तुमच्या तिखटानुसार तुम्ही चटणी टाका. आम्ही तर तिखटच खातो म्हणून मी इकडे चटणी टाकत आहे. हे बघा. आणि याच्यात टाकू आता मीठ. हे बघा, आता मी चवीनुसार मीठ टाकते. याच्यात तुम्ही बटाटे वगैरे पण फोडणी घालून टाकू शकता, पण मला नाही आवडत म्हणून मी नाही करते. हे ओपन प्लेटमध्ये मला काही काम जमत नाही आहे, मी प्लेट करून घेते. तर आता साबुदाणा खिचडी रेडी झाली आहे. रेसिपी काही माझ्याने शूट झाली नाही, दाखवते तुम्हाला. इकडे रेडी झाली आहे माझी साबुदाणा खिचडी. आता टी व्ही बघता बघता मी नाश्ता करते. या तुम्ही पण नाश्ता करायला. तर आता मी चेंज वगैरे करून घेतलं आहे. आमचा मार्केटला जायचा प्लॅन होता, पण तो झाला कॅन्सल, कारण माझ्या आवडचा मोबाईल झाला आहे खराब. म्हटलं चला 12 वर्षापासून एकच मोबाईल यूज करतो ते, म्हटलं तर आपण आता मोबाईल घेऊ जावं. बघूया विजय सेलमध्ये, नाहीतर मग एखादं शॉप आहे शॉप 10 म्हणून, तिकडे जाऊन घेऊया. दाखवते तुम्हाला. तो फोन चालतच नाही डायरेक्ट. हे बघा, पूर्ण डेड झाला आहे हा फोन. त्याचा स्विच ऑफच ओपन होत नाही आहे. म्हटलं चला आज फोन घेऊया. $2,000 years later. तर आम्ही मोबाईल काही तर घ्यायला गेलेलो, पण घेतला नाही, कारण ते मोबाईलवाले बोलले की तुम्हाला तो डाटा ट्रान्सफर करण्यासाठी तो पहिलावाला मोबाईल चालू करावा लागेल, म्हणून तो आधी रिपेरिंगला टाकला आहे. आणि दुसरा एक मोबाईल होता त्याचं Y11 म्हणून मॉडेल विवोचं, तर ते त्यांच्याकडे एकच अवेलेबल होते, मागून देणार आहे. तर बघू आता काय होतं. तर उद्या परवा परत फोन घ्यायला आम्हाला जायचं आहे. गरमी खूप आहे म्हणून मी इकडे स्मूदी पित आहे, आणि अहोंनी इकडे लस्सी घेतली आहे. आणि येताना इकडे मी गुलाबजामुनचं पॅकेट घेऊन आली आहे. तर म्हटलं चला खूप दिवस झाले शुगर बंद केली आहे, तर अहोंना खायचं होतं गुलाबजामुन म्हणून घेऊन आली आहे. चला तर मी गुलाबजामुन बनवते. चेंज करून आली आहे मी, आता बनवते गुलाबजामुन. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ॲड 600 ग्रॅम शुगर, म्हणजे कमीत कमी अर्धा किलो, आणि वरून 100 ग्रॅम साखर टाकायला सांगितली आहे. तर एवढी तर नाही गोड बनवणार मी. चला, स्वयंपाक काही बनवायचा नाही आहे, कारण सकाळी साबुदाणे खाल्ले होते आणि ते थोडंही खाल्लं तरी खूप हेवीसारखं होतं, आणि ते अजून पडले. तर स्वयंपाक नाही बनवायचा आहे. म्हटलं स्वयंपाक नाही म्हणून गुलाबजामुन बनवून टाकूया. ते पण साबुदाणा उरले ते खाऊ, भूक लागली तेव्हा.
पाणी घेतली आहे मी. अर्धं भांडं येईल एवढं पाणी आहे. पाणी तर मी इकडे गरम करायला ठेवलं आहे. आणि या 2.5 वाटी एवढी मी याची साखर घेणार आहे. हे माझं नेहमीचं माप आहे म्हणून. तर आता आपण 2.5 वाटी एवढी साखर टाकूया. हे बघा, फुल भरून वाटी घेतली आहे. आधी 2 टाकते मी, नंतर मग बघते कसं लागतं. तर 2 वाटी टाकली आहे. तर थोडीशी वरती घेतली आहे. बस इकडे बघा साखर टाकून घेतली. आता याची मी चांगलं पाक होऊ देते. तोपर्यंत मी ते गुलाबजामुनचं पीठ आणि तुम्ही लोक कशा प्रकारे गुलाबजामुन बनवतात मला नक्की सांगा कमेंटमध्ये. ज्या वाटीने मी साखर घेतली त्याच वाटीने मी दूध आणि पाणी मिक्स करणार आहे. जास्त तर नाही लागत त्याला, एवढंच पाणी खूप कमी घेतलं आहे. आणि अर्धं पाणी आणि अर्धं दूध घेणार आहे मी त्याच्यामध्ये. अर्धं पाणी घेतलंय, तर थोडंसं पाणी कमी करूया. आणि थोडंसं त्याच्यामध्ये मी दूध टाकणार आहे. बस हे बघा एवढी घेतलंय. अर्धी म्हणजे पूर्ण वाटी पण त्याच्यामध्ये नाही आहे दूध. फुल जसं लागेल तसं घेऊया. कॅमेरा ठेवायला, मोबाईल ठेवायला जागा नाही आहे म्हणून तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल. काहीतरी 120ला मला हे पॅक भेटलं. पूर्णच बनवायचं आहे. फॅमिली पॅक म्हणून आहे वाटतं. हा एवढं काहीसं आलं आहे. आता मळून घेते मी ते सगळं. ते ड्रायफ्रूट टाकून पण बनवतात, पण आता सध्या मी नाही बनवत, साधंच बनवते. गेल्या वेळेस मी ड्रायफ्रूट टाकून बनवलेले, पण ते काही त्यांना आवडले नव्हते, म्हणून आता सिम्पलच बनवते. इकडे काहीसं असं पीठ मळून घेतलं आहे मी. हे बघा सॉफ्ट असं. बघा एवढ्या साईजचे मी गुलाबजामुन बनवते. उभं राहून बनवता बनवता माझे पाय दुखायला लागले म्हणून मी आता खाली बसून बनवते. इकडे बघा असे काय माझे गुलाबजामुन फ्राय करून झालेत. तर 40 पीसेस बोललेले, पण एवढे 40 तर आलेच नाही. आणि इकडे पाक पण बनवून रेडी आहे. मला असं कमी गोड वाटत होतं, टेस्ट नाही केला पण मला दिसण्यावर वाटत होतं, म्हणून मी इकडे थोडीशी अजून साखर ॲड केली आहे. थोडं याला थंड होऊ देते, नंतर मग गुलाबजामुन त्याच्यात ॲड करते. हे बघा गुलाबजामुन रेडी झालेत. आता अहोंना विचारूया कसे झालेत करून. चला आओ, टेस्ट करून सांगा. काय ना कसे झालेत? इकडे सांगा कॅमेऱ्यावर कसे झालेत गुलाबजामुन. इकडे चहा बनवते मी, कारण मला लागली आहे भूक. चहा टोस्ट मी खाणार. तर आता वाजले 6, संध्याकाळचे 6 वाजले. आणि मी माझं शॉर्ट व्हिडिओ जो आहे मिनी ब्लॉग तो मी एडिट करत बसलेली. आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय.